नमस्कार, मी विलास बडे, अन्नदातामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण अकोला जिल्ह्यातल्या एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मशरूम शेतीची यशोगाथा जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर कांद्याच्या शेतातल्या पडलेल्या दरापासून ते मुंबईतल्या गृहिणींच्या किचन पर्यंतच्या उत्तुंग दराचा प्रवास सुद्धा आपल्याला बघायचा आहे। हे नेमकं असं का होतंय ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे। पीक सल्ला बघायचा आहे। चला बुलेटिनची सुरुवात करूयात अन्नदाता ठळक। नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात तसंच शेजारच्या अनेक देशात कांद्याच्या दरात मोठी पडझड झाली आहे। कर्नाटकात कांदा चक्क 1 रुपये प्रति किलोवर पोहोचलाय। महाराष्ट्रात शेतकऱ्यांकडून जेमतेम 2 रुपये किलोनं कांद्याची खरेदी होऊ लागली आहे। उन्हाळी कांदा मोठ्या प्रमाणात शिल्लक होता। त्याचबरोबर नव्या कांद्याचं पीक समाधानकारक आल्यानं बाजारातली आवक वाढल्याचं व्यापारी सांगू लागलेत। त्यामुळे कांद्याच्या दरात 8 ते 10 रुपयांपासून 2 रुपयांपर्यंतची पडझड झाल्याचं व्यापारी सांगतायत। पण हाच कांदा मुंबई पुण्याच्या उपनगरात मात्र 20 रुपये किलोच्या खाली विकत नसल्यानं कांद्याच्या दर पडण्यामागे शंकेची पाल चुकचुकते। गेल्या हंगामात साखर भारतात जे साखरेचं विक्रमी उत्पादन झालं होतं त्यामुळे साखरेचे दर पडले होते। भारतातल्या साखर उद्योगाला मदत करण्यासाठी सरकारनं साखरेच्या निर्यातीसाठी अनुदान सुद्धा दिलं। पण भारत सरकारने दिलेल्या या अनुदानामुळे जागतिक बाजारातले साखरेचे दर आणखी पडायला मदत झाली। त्या विरोधात ऑस्ट्रेलिया WTO मध्ये दाद मागणार आहे। ऑस्ट्रेलियाच्या साखर उद्योगाच्या प्रतिनिधीनं आपला विरोध भारतातल्या ऊस उत्पादकांना नसून इथल्या साखर विक्रीच्या आणि अनुदानाच्या धोरणाला असल्याचं म्हटलंय। भारत सरकारनं गेल्या वर्षभरात स्थानिक बाजारात डाळींचे दर घसरू नये म्हणून डाळींच्या आयातीवर निर्बंध आणले। त्या विरोधात ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि अमेरिकेनं जागतिक बाजार समितीमध्ये तक्रार केली आहे। भारत सरकारकडून जागतिक बाजाराच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। भारत सरकारनं डाळींच्या आयातीवरील बंदी उठवावी अशी त्यांची मागणी आहे। अमेरिकेच्या प्रतिनिधीनं यावर जोर लावला असून लवकरच नवी दिल्लीत याचा जाब विचारू असं त्यांचं म्हणणं आहे। मराठवाड्यात ऊस पीक लागवडीवरच बंदी आणावी अशी मागणी जलपुरुष राजेंद्र सिंग यांनी पुन्हा एकदा केली आहे। यंदा महाराष्ट्रात दुष्काळी स्थिती असल्यानं त्यांनी आपली जुनी मागणी पुन्हा एकदा लावून धरली आहे। मराठवाड्यात पर्यावरणाच्या दृष्टीनं बारमाही पाणी लागणारं ऊसासारखं पीक आवश्यक नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे सरकारनं पर्यावरण, उपलब्ध पाणी आणि पडणाऱ्या पावसाचा विचार करून हा निर्णय घ्यावा असं त्यांचं मत आहे। आजचा दिवस भारतातल्या श्वेतक्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन यांचा जन्मदिवस आहे। आजचा दिवस राष्ट्रीय दूध दिवस म्हणून साजरा होतोय। डॉक्टर कुरियन यांनी भारतात केवळ धवल क्रांती केली नाही तर 40,000 कोटी रुपयांच्या अमूल या जगातल्या सगळ्यात मोठ्या सहकारी दूध संस्थेची पायाभरणी केली। अमूलला जागतिक स्तरावर पोहोचवण्यात कुरियन यांचा सगळ्यात मोलाचा वाटा आहे। डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या कामाला न्यूज 18 लोकमतचाही सलाम। तर या होत्या शेती जगतातल्या महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। यानंतर बघूयात यशोगाथा। शेतातला कुटाचाराचा कचरा बिनकामाचा म्हणून टाकून दिला जातो, काही वेळा तो चाऱ्यासाठी वापरला जातो। पण अकोल्यातल्या बेलखेडच्या अल्पभूधारक विलास कोयटेंनी या कुटाराच्या कचऱ्याच्या बेडवरच मशरूमचा मळा फुलवलाय। यापासून ते दररोज किमान 1 ते 2 हजारांची कमाई करतायत। पाहूयात त्यांची ही छोटीशी पण मोठी यशोगाथा। तेल्हारा तालुक्यातल्या बेलखेडच्या विलास कोयटेंचं 10वी पर्यंत शिक्षण झालंय। अवघी 5 एकर जिरायती शेती आणि तेच उत्पन्नाचं साधन। पण हे जेमतेम असल्यानं त्यांनी शेतीला जोडधंदा करायचं ठरवलं। कापूस, सोयाबीन सारख्या पारंपरिक पिकाबरोबरच त्यांनी मशरूमचं उत्पादन घ्यायचं ठरवलं। या कामात त्यांना जळगाव जामोद इथल्या कृषी पर्यटन केंद्रानं मोलाची मदत केली। कुटा पहिले टाकीमध्ये भिजवावं लागते रात्रभर, नंतर सकाळी हे शिजवावं लागते आणि ते शांत झाल्यानंतर ते पन्नीत भरतो आणि त्या पन्नीमध्ये आम्ही स्पॉन टाकतो, ज्याला बी म्हणतो त्याचं नाव स्पॉन आहे। आणि ते बांगली पद्धतीनं आम्ही 5 वेळा असं 5 थर टाकतो आणि 5 थर झाल्यानंतर ते 15व्या दिवशी त्याला बुरशी चढते आणि बुरशी चढल्यानंतर ब्लेडच्या पत्त्यानं आम्ही ते फाडून टाकतो आणि फाडल्यानंतर त्याला 21व्या दिवशी कोंब येतात आणि ते कोंब म्हणजेच मशरूम आहे आणि ते 25व्या दिवशी काढणीस योग्य पद्धतीने होते।
कुईटे यांनी अवघे 20,000 रुपये खर्च करून अमरावती इथून स्पॉन आणलं. त्यानंतर कुटाराचे 84 बेड बनवले. त्यावर त्यांनी मशरूमचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली. या कामात त्यांना पत्नी छाया यांनी मोलाची मदत केली. शेतामधले कुटार असते ना, आपलं सोयाबीनचं, हरभऱ्याचं, कोणतेही कुटार चालते शेतामधलं, ते घरी आणल्यानंतर त्याचे एका स्वच्छ टाकीमध्ये पाणी घ्यायचं, नंतर त्यात भिजत टाकायचं रात्रभर भिजत टाकल्यानंतर सकाळी पाण्यात उकळू टाकायचं. उकळल्यानंतर ते थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर ते पिशवीमध्ये भरायचं. स्पॉन असतात ना, जे स्पॉन ते बांगडी पद्धतीनं टाकायचे. एक थर कुटाराचा, नंतर बांगडी पद्धतीनं स्पॉन टाकायचे, नंतर असे 5 थर करायचे, नंतर बांधून घ्यायचे, त्यानंतर ठेवून द्यायचे बंद खोलीमध्ये. विलास यांनी मशरूमचं उत्पादन घेतल्यानंतर त्याची विक्री कुठं करायची हा प्रश्न उभा राहिला. मग त्यांनी अमरावती शहरात तसंच अकोल्यातल्या ग्रामीण भागात सरकारी कार्यालयात जाऊन विक्री केली. त्याला हिवरखेळ, अकोट इथं कोणची ओळख वगैरे किंवा व्यापारी नाही आहे. मी याची मार्केटिंग स्वतः उपलब्ध केलेली आहे. जसं शिक्षक कॉलनी झाली, कॉलेज झालं, गोपाळ खेळकर झालं, शिवाजी झालं, अशी कॉलेज, जिल्हा परिषदा, हॉस्पिटल, दवाखाने आणि उच्च दर्जाचे उच्चवर्णीय लोक जसे उद्योजक झाले. कारण सर्वसामान्य याला घेऊ शकत नाही, कारण हे 1,000 रुपये किलो मशरूम आहे. त्याच्यामुळे हे मला स्वतःच मार्केट तयार करावे लागले. मशरूम तयार करण्यासाठी अंधाऱ्या खोलीसोबतच त्या खोलीतली आर्द्रता राखावी लागते. त्यासाठी तापमान नियंत्रण करणं तसंच पाणी मारणं यासारख्या गोष्टी तपासाव्या लागतात. हे काम कुईटे पती-पत्नी करतात. याला भांडवल म्हणजे भांडवल नसल्यासारखीच आहे. म्हणजे झिरो हा जो मशरूमचा उद्योग आहे, याला फक्त 100 रुपये किलोने स्पॉन येतात आणि एका किलोमध्ये 20 बेड होतात. त्याच्यामुळे याला भांडवल लागत नाही, फक्त याला मेहनत घ्यावी लागते. जसं कुटार शिजवणे, भिजवणे, त्यानंतर ते बेड लावणे, त्याला पाणी मारणे, जसं ऊन तपलं तर टेम्परेचर मेंटेनन्स करावं लागते आणि बेडला पाणी मारल्यानंतर टेम्परेचर मेंटेनन्स न झाल्यास हवेत त्याची स्प्रेइंग करावं लागते आणि 20 ते 25 सेल्सिअस डिग्रीमध्ये मशरूम चांगलं येते. कुईटे पती-पत्नींचं काम पाहून अनेक मंडळी मशरूम शेतीबाबत सकारात्मक विचार करतायत. शेतीला जोडधंदा असलाच पाहिजे असं संजय हिरवळेंचं मत आहे. जोडधंदा केला तर इतर समस्या उद्भवणारच नाहीत असं त्यांचं मत आहे. मी या कुटुंबियांच्या सोबत राहून मला म्हणजे मी यांच्या सानिध्यात राहून ही शेती स्वतः करण्याचा मी प्रयत्न करेल आणि या लोकांना पाहून असं वाटते की खरोखरच आपण शेतकऱ्यांनी आत्महत्या करणं किंवा पीक नाही झालं बा नैराश्य स्वीकारणं ह्या गोष्टी करण्यापेक्षा जर आपण आपल्याच घरच्या कुटारावर जर आपण या पद्धतीची जर ट्रेनिंग घेऊन जर आपण शेती केली तर मला तरी वाटते की कोणा शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची गरज आणि कोणाच्याही पुढे हात पसरण्याची गरज आपल्याला पडणार आहे. म्हणून विदर्भातल्या अशाश्वत शेतीला जोडधंद्याची साथ पाहिजे. छायाताई कुईटेने 5 एकर शेतीसोबत मशरूम व्यवसाय सुरू केल्यापासून महिन्याला किमान 30 ते 40 हजारांपर्यंत कमाई होते. त्यामुळे शेतीला सुरू केलेला हा जोडधंदा आपल्याप्रमाणे इतरांनीही सुरू करावा असं त्यांना वाटतंय. जोडधंदा शेतीतला बिघडलेला अर्थकारण सुधारण्यास मदत करेल असा त्यांचा ठाम विश्वास आहे. महिलांना मी सांगते की हा उद्योग एकदम चांगला आहे, कारण की या उद्योगापासून महिलांना घरगुती म्हणजे घर बसल्या उत्पन्न मिळू शकते. आपल्या पुरुषांना सुद्धा मदत होते आपल्यापासून, महिलांपासून. अतिशय कमी गुंतवणूक येणारं मशरूम सारखं हे उत्पादन जागोजागी गावोगावी घेण्यासारखं आहे. विदर्भातल्या शेतकऱ्यांनी तर असे जोडधंदे वाढवणं गरजेचे आहे, तरच शेतीतला होणारा तोटा भरून काढता येईल. कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोला. निश्चितपणे यातून प्रेरणा घेऊन अनेक शेतकरी या उद्योगाकडे वळतील अशी आशा करूया. विदर्भात शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापसाचे दर वाढण्याची अजूनही प्रतीक्षा आहे. शेतकऱ्यांनी दिवाळीसाठी देखील आपला माल बाजारात आणला नाही. त्यांना आता चांगल्या बाजारभावाची प्रतीक्षा आहे. पाहुयात अमरावती बाजार समितीतला हा खास रिपोर्ट. अमरावती या विदर्भातल्या मुख्य कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या सोयाबीनची अवघे 30% आवक सुरू आहे. चीनला सोयाबीनची पेंड निर्यात होणार या अपेक्षेनं मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी आणलंच नाही. पण दिवाळीनंतरही सोयाबीनच्या दरात म्हणावी तशी तेजी न आल्यानं शेतकरी आणखी वाट पाहण्याच्या मूडमध्ये आहे. सध्या भाव नसल्यामुळे रोखून धरला आहे.
आपले प्राशा पटेल यांनी सांगितलं होतं की सध्या शेतकऱ्यांनी शेतमालाची गडबड करू नये, म्हणून मी दिवाळीपर्यंत थांबलो. परंतु अजूनही जसे म्हणाल तसे सोयाबीनचे भाव वाढले नाही, त्यामुळे मी थांबलो आहे. काय भाव आहे सोयाबीन आणि कापसाचे? सोयाबीन सध्या 32-32.5 आहे आणि 58-57 कापसाला भाव आहे. तुम्हाला किती अपेक्षा आहे? आम्हाला 4,000 सोयाबीनची अपेक्षा आहे आणि 6,500 पर्यंत कापसाची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी दिवाळीनंतर 60 ते 70% सोयाबीनची खरेदी झाली होती. सध्या दिवाळी उलटून 10 दिवस झालेत. आता सोयाबीननं 4,000चा आकडा गाठणं अपेक्षित होतं, पण प्रत्यक्षात तसं होताना दिसत नाहीये. वाट पाहत आजही बसलेला आहे का भाऊ आज वाढन उद्या वाढन, त्यात दिवाळी पण निघून गेली. पण सध्याची कंडिशन पाहिली अमरावती बाजार समितीची तर इथं 3200च्या वर किंवा 3200, 3250, 3300 जास्तीत जास्त याच्या वर कापूस सोयाबीन काही वर गेलं नाहीये कापूस. आणि वाट पाहत अजून कास्तकार बसलेला आहे. फक्त 30% यावर्षी बाजार समितीमध्ये माल इथे आला आहे. शेतकरी माल विक्रीसाठी आणेना आणि बाजारात शॉर्टेज असूनही व्यापारी काही दर वाढवायला तयार नाहीत. त्यामुळे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केलेलं आवाहन आता खोटं ठरतंय की काय अशी चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. कमीत कमी 80% माल अजून साठवून ठेवलेला आहे. मार्केट यार्डमध्ये फक्त 20% माल आलेला आहे. सोयाबीनचं उत्पादन यावर्षी घटल्याचं जमा आहे. त्यामुळे सरकारला फार काही न करता शेतकऱ्यांच्या पदरात 4 पैसे पडणार आहेत. फक्त सरकारनं योग्य मॉनिटरिंग करण्याची गरज आहे. शेतकरी भाव वाढण्याच्या प्रतीक्षेत आहे आणि तो सध्या मार्केटमध्ये यायला तयार आहे. स्वागत. तुम्ही पाहताय शेतकऱ्यांच्या हक्काचं बुलेटिन अन्नदाता. कांद्या तुझा भाव तरी नेमका काय असं म्हणण्याची वेळ महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर आली आहे, ग्राहकांवर आली आहे. मुंबईच्या उपनगरात जो कांदा 20 रुपये किलोला विकला जातोय त्याची शेतातून अवघ्या 2 रुपये किलोनं खरेदी होतीये. जुन्नर तालुक्यातल्या शेतापासून मुंबईच्या उपनगरात येत असलेल्या कांद्याचा भाव 10 पट कसा वाढतोय पाहूयात खास रिपोर्ट. जुन्नर तालुक्यातल्या कुमशेतच्या अनिता डोके या शेतकरी महिलेनं जवळपास 10 टनांपेक्षा जास्त कांदा चाळीत साठवून ठेवलाय. अपेक्षा होती प्रति किलो किमान 25 रुपयांचा भाव मिळेल, पण 6 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर त्यांच्या हाती पडलाय अवघा 2 रुपये किलोचा भाव. एवढे दिवस वाट पाहिल्यानंतर आता त्यांच्या हाती खर्चही पडणार नाहीये. असे दिवस अजून कधीच आले नाही एवढ्या वर्षात. या वर्षी आलेले आहेत तरी अजून या कांद्याला काही मार्केट नाही, बाजारात नेऊनही मागणी नाही. आता किती भाव मिळाला पाहिजे साधारण? अपेक्षित काय तुम्हाला? 200 ते 250 रुपये, म्हणजे 250 ते 300 रुपयापर्यंत तरी मिळायला पाहिजे, तरच भांडवल वसूल होतं. जुन्नर तालुक्याप्रमाणे पुणे, नाशिक आणि नगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा उन्हाळी कांदा 150 ते 200 किलोमीटरचा प्रवास करून वाशीच्या मार्केटला येतोय. तिथं या कांद्याचा दर होतो 4 रुपये ते 8 रुपये प्रति किलो. आडते दलाल त्याचा भाव वाढवण्याचा प्रयत्न करतात, पण प्रत्यक्षात भावामध्ये 2 ते 3 पट वाढ होते. कांदे हे खराब व्हायला लागलेत. त्याचा पिरियड जो आहे 8 महिन्याचा तो संपत चाललाय. त्याच्यामुळे कांदे चाळीमध्ये जवळजवळ 50% कांदे जागेवरती खराब झाले. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यावेळचे स्टॉक केलेले कांदे आणि आत्तापर्यंत नवीन झालेलं क्रॉप हे सगळं एकत्र आल्यामुळे मार्केट कम्प्लीट कोलॅप्स झालेलं आहे. आज जर परिस्थिती बघाल तर 15 दिवस झाले 4 रुपये 3 रुपयापासून तर 7-8 रुपयापर्यंत फक्त कांद्याची विक्री या बाजारात होते आणि आवक तर भरमसाठ होते. वाशीच्या मार्केटमधून मात्र कांद्याचा मुंबई आणि उपनगरात सुरू होणारा प्रवास फार दूरचा नाहीये, पण इथंच कांद्याची खरी भाववाढ होते. मुंबईची उपनगर बोरिवली, अंधेरी या भागामध्ये आम्ही कांद्याचा भाव तपासला. तिथले कांद्याचे दर ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. चक्क प्रति किलो 20 रुपयानं कांदा विकला जातोय. 30 रुपये किलो, तभी बाजार कम हो गया, 20 रुपये किलो हो गया. तो भी पब्लिक बोलती है महंगा है कांदा, महंगा है. पहले का स्टॉक था हमारे पास, इसके लिए 30 बेच रहे, नहीं तो 20 रुपये किलो. कांद्याच्या दरात झालेल्या पडझडीनं शेतकरी बेहाल झालाय, तर कांद्याच्या कमी न झालेल्या किमतीनं ग्राहकांना दिलासा मिळत नाहीये. या व्यवस्थेत कांद्याच्या दलालीतला मलिदा कोण खातंय हे शोधून काढणं सरकारचं काम आहे. जुन्नरहून रायचंद शिंदे, नवी मुंबईहून विनय म्हात्रे आणि सुनील महाडेश्वर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. सरकारकडून शेतकऱ्यांना दिली गेलेली आश्वासनं पाळली जात नाहीयेत. त्या विरोधात आज सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्यातल्या 45 गावातल्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. सरकारनं चारा अनुदान द्यावं, तसंच चाऱ्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी मंगळवेढा सांगोला मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. शेतकरी महिलांनी या आंदोलनात भाग घेतला. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत रास्ता रोको सुरू राहणार असल्याचं अंकुश पडवळेंनी सांगितलंय.
आता 4 महिने झालं कसला पाऊस नाही, पाणी नाही, काय नाही. काय करायचं मग इथं आता? कुठून आणताय पाणी? चारा काय? पाणी टँकर आणते ती, कोण कुठं आणते ती, कुठं तर पाजावंच लागते. उपाय तर ठेवायचा आहे चारा का? कसला नाही? 3000 कटन घेते ऊस. म्हणून आम्ही 45 गावातले शेतकरी मंगळवेढ्यातील मुख्य 7 रस्त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी बसलेलो आहे. 7 ठिकाणचे रस्ते आम्ही अडवून धरलेले आहेत. शासनाने जर यामध्ये जर व्यवस्थित आमची दखल नाही घेतली तर पुढच्या काळात निश्चितपणे असं आंदोलन मोठं करू